सो हे व्हॉट इज अप गायज, होप यू आर हॅविंग अ डिलिशियस डे. मी आज पाटील स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मी तुम्हाला बोललेलो आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन आणि काहीतरी चांगलं येईल. तर वी आर इन गोवा. तर आजचा आमचा फर्स्ट डे, म्हणजे आम्ही कालच आलेलो. तर आमचा काल ट्रॅव्हलिंगमध्येच पूर्ण टाईम गेला, म्हणून मुलं आजपासून करीन. तर कसं वाटतं गोवामध्ये? आता आम्ही पहिला दिवस आहे, आता आम्ही कायाकिंग करणार आहोत. तर इथं तेच चालू आहे सगळं. तर माझा फर्स्ट टाइम आहे काहीतरी, तर थोडीशी भीती पण वाटते मला आणि एक्साइटमेंट पण आहे की फर्स्ट टाइम करणार काहीतरी असं वॉटर स्पोर्ट्स. तर बघू आता कसं होत आहे. हां, तर गाईस फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आमचा सगळ्यांचा. कसं वाटतंय? अरे तुम्ही फर्स्ट टाइम करताय ना? अरे भाऊ कसं वाटतंय? कैसा वाट रहा है गाइस? पकड ना, फोटो काढतोय ना आपल्याला. पाणी क्लिअर बघितलं तिथून तेवढं लांबून त्या बीचवरून आयलंड पर्यंत आलो आम्ही. स्टार्टिंगला भीती वाटली, पण आता भारी वाटतंय. ब्ल्यू वॉटर पाणी पण किती नित्तल आहे बघा तुम्ही. तशी व्हिडिओ काढ इथून जातो. फुल क्लिअर, क्लिस्टर क्लिअर वॉटर आहे. तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आणि जाम भारी वाटतंय. तर आता आम्ही तिकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो. तर गाईज बेस्ट एक्सपिरियन्स होता, बेस्ट एक्सपिरियन्स आतापर्यंतचा. डुबलो यार. तिथे गेलेलं दाखव भाई. तिथे गेलो आम्ही ते आयलंडवर. हे बॅग आहे. तो तेवढे लांब आयलंड दिसतोय, तिकडे गेलेलो आम्ही. खूप लांब होतं पण मजा आली. असा एक्सपिरियन्स वर्षातून एकदा तरी पाहिजे माणसाला. गाईस आता आलो रूमवर. आता फ्रेश वगैरे होऊन जायचं आहे अजून कुठल्या तरी बीचवर. तर माहीत नाही आता लोक काय बोलतात, पण दिवसाची सुरुवातच एवढी भारी झालं आहे. आता बघू दिवसभर काय होतं. आता आम्ही रूम बीम सगळे चेंज केले. आता जातो नाश्ता करायला. बघू आपल्याला काय भेटतं आणि मी तुम्हाला पण दाखवतो आम्हाला काय भेटतं नाश्त्याला. मोस्टली तर इथे स्ट्रीट फूडच खाऊ आम्ही. बघू आता काय भेटतंय. तर गाईस मस्त शोधता शोधता आम्हाला एक एकदम विंटेज असं भेटलं आहे, थ्री एंजल्स किचन करून. तर आता त्याच्यात जाऊन आपण नाश्ता करू. फुल ओल वाईब येतं त्याच्यात, तुम्हाला मी दाखवतो. तर आता आम्ही ऑर्डर देतोय आणि आज छोटू आमची ऑर्डर घेत आहे. विचार ना तिला अंकल. तर आता इथं आम्ही ऑर्डर केलं आहे रॉस ऑमलेट. ते रॉस ऑमलेट म्हणजे चिकन ग्रेव्ही आहे कोकोनटवाली, त्याच्यात एक ऑमलेट आहे आणि चिकनचा पीस आहे. चिकनचा पीस आहे का काय, पोटागली टाईप काहीतरी आहे. तर आता आम्ही टेस्ट करतो आणि मी पण सांगतो आणि बाकीच्यांना पण विचारतो कसं लागतंय. आता आपण याच्यात थोडासा कांदा टाकू, थोडासा लिंबू टाकू आणि एक चांगली बाईट बनवू.
ऑमलेट पाहून चिकनचा ग्रेव्ही लागतो वेगळा काहीतरी वरती नुसती हड्डी आहे चिकनची. अरे तो ब्रॉकसाठी रस्सा बरोबर चमचे काढ लिंबू टाकून बघ टाकलं ऑलरेडी. चांगलं लागतं पण टाकून कर थोडं एवढं काही खास नाही वाटत. ठीक आहे रिपोर्ट करायला फर्स्ट टाइम ट्राय केला मस्त आहे आणि आपल्या इथं असं नाही भेटत मोस्टली तर आपण बाकीच्यांना विचारू आता कसं लागतंय. कसं लागतंय वेगळं आहे तरी पहिल्यांदा अंडा ना खोबऱ्याचा कॉम्बिनेशन असं खातोय काहीतरी. तुम्हाला कसा वाटला तुपा कसं वाटतंय जिंदगी इथे एकदा जरूर यावे एक नंबर वाटतं. तर आता आमचे अजून बुर्जी पाव पण आले आता आपण बुर्जी पाव टेस्ट करू. आपल्याकडे पोकल नाही यांची पाव अशी जरा जाड आहे म्हणजे एकदम सॉफ्ट नाही एकदम ग्रिल आहे पाव ग्रिल हा वरतून ग्रिल करून दिलंय प्रॉपर क्रिस्पी. फक्त जर असे आपल्या इथे एकदम सॉफ्ट असतं हे जरा हार्ड वाटतंय म्हणजे एकदम भरलंय. तर आता आपण बुर्जी पाव टेस्ट करू आणि मग सांगताय. तर आता आपण बुर्जी पाव टेस्ट करू. ग्रेव्ही चोरी करू आपण बुर्जी पाव पण मस्त आहे अशी रेग्युलर बुर्जी सारखी पण त्याच्यात मसाला वगैरे टाकला म्हणून भारी लागते. तर आमचा नाश्ता वगैरे झाला आता प्रॉपर एकदम आणि चांगली होती टेस्ट बेस्ट. तो रॉस ऑमलेट फर्स्ट टाइम ट्राय केला आणि तो चांगला वाटला. आता मी घरी पण एकदा ट्राय करीन आणि त्याची पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन बनवून. आता मी चालू रूमवर मग रूमवरून बघू आता बीच वगैरेवर फिरायला जाऊ. बटरफ्लाय बीच करून काहीतरी आहे तिकडे जाऊ आणि मग तुम्हाला पण दाखवतो तिकडे जाऊ. नुसता चिखल चल पुढे आणि हे साईडची चालायला एवढंच रस्ता त्यात पण आहे बटरफ्लाय बीच